सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे। प्रोटीन रिच हेल्दी खिचडी तुम्ही 10 मिनिटात कशी बनवू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एक ट्रिक सांगते तेही तुम्ही बघा। आता लसूण घेतले 5 आणि त्याला छान काप करणार। आता छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे लसणाचे, खिचडीमध्ये टाकायला आणि चविष्ट लागते लसूण। आणि कुणाला जर बरं नाही वाटत असेल तर त्यांनाही ही खिचडी खूप पौष्टिक आहे, डाएटसाठी पण आहे आणि ज्यांना हलकं फुलकं खायचं असलं त्यांच्यासाठी पण व्यवस्थित ही खिचडी आहे। आणि एक मिरची घ्यायची, तेही कट करून घ्यायची, छोटे छोटे करायचे, छोटे छोटे असे कट केले। आणि आता कढीपत्ता घेतला, त्याची दांडीने तोडला आणि एक कढीपत्ता। आता आपण पानं घेतली कढीपत्त्याची। आता मी मुगाची छिलटेवाली डाळ घेतली अर्धा वाटी आणि 1 वाटी मी घेतलं आपलं तांदूळ छान एकत्र मी धुवून घेतले। आणि छिलटेवाली डाळ ही जास्त प्रोटीन असते म्हणून हीच डाळ वापरायची आणि त्याला टेस्टी लागते। 1 चमचा मी घी टाकलं आणि 1 चमचा छोटा मी मोहरी टाकली आणि 1 छोटा चमचा मी जिरे घातले आणि ते 5 लसूण चिरलेले तेही पूर्ण घातले आणि 1 मिरची होती तीही घातली आणि कढीपत्तासुद्धा घातला। आता हे छान तळतळू द्यायचं पूर्ण। छान ह्या तुपामध्ये जर तळतळलं ना तर त्याचा सुगंध अजून चांगला येतो खिचडीचा आणि यामुळेच खिचडी ही स्वादिष्ट लागते आणि छान लागते। आता चमच्याने थोडं हलवून द्यायचं, व्यवस्थित हलवून झालं ना मग त्यामध्ये 1 चमचा हळद घालायची, छोटा चमचा, आणि थोडंसं तिखट घालायचं कारण ऑलरेडी आपण 1 मिरची घातलेली आहे। आणि आता स्वादानुसार मीठ घालायचं आणि आता हे थोडं हलवून द्यायचं। आता इतका छान सुगंध आलेला आहे ना मस्त। आता हे खिचडी टाकायची बघा किती मस्त असं धूर येतं, त्या धुरात एक सुगंध असतो त्यामुळे ते खिचडी अजून छान बनते। हे एक ट्रिक आहे। आता पाणी घालायचं, तुम्हाला जसं जाड पाहिजे पातळ पाहिजे तशी मीडियम बनवणार मी खिचडी, ती सगळे खाणार व्यवस्थित। आता ह्या खिचडीला 2 शिट्ट्या लावायच्या, लवकर बनतात। 3-4 नाही लावायच्या कारण जळून जाणार ती, पण 2 शिट्ट्याने ही परफेक्ट बनते खिचडी। व्यवस्थित खिचडी आपली तयार होणार। आता आपली खिचडी बघा किती छान तयार झालेली आहे, कलरही मस्त आलेला आहे खिचडीचा बघा, ना जाड ना पातळ, एकदम परफेक्ट अशी आपली खिचडी ही प्रोटीन रिच ही खिचडी तयार झालेली आहे। डाएटला किंवा म्हाताऱ्या माणसाला खूप चालेल, खूप आवडेल। आता आपण सर्व करू, खिचडी टाकायची। आता खिचडीसोबत आपण एक अजून वेगळी वस्तू टाकणार आहोत, ते थोडंसं चवेला अजून चांगलं वाटणार, नो ऑइली असं। आता खिचडी टाकून घ्यायची, त्याच्यावर एक तुपाची अशी धार टाकायची आणि मग नंतर बाजूला दही ठेवायचं आणि नंतर ज्वारीचा पापड ठेवायचं, त्याच्याने अजून टेस्टी लागतं खायला। आपली प्रोटीन खिचडी, हेल्दी डाएट खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही घरी करून बघा, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।